विद्याप्रसारणी सभेची हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री DL उमाटे सर तब्बल 36 वर्ष सेवा बजावल्यानंतर आज दिनांक 31/7/2026ला सेवानिवृत्त झाल्याने शाळा प्रशासनाच्या वतीने शाळेच्या सभागृहात सेवापूर्तीनिमित्तानं सेवागौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सेवागौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय वाघमारे होते। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान अध्यक्ष डॉक्टर विनय वाघमारे, संचालक भीमराव कदम, श्रीनिवास काबरा, विजयकुमार रुद्रवार, उत्तमराव कदम, साहेबराव कदम, इंजिनियर काकडे साहेब, बाबुराव मोरे, विद्याताई पवार, श्री रनमाळ सर, डॉक्टर सोनी, डॉक्टर हरिभाऊ पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटी कदम, राजेश जाधव, परशुराम जाधव पाटील, बालाजी पाटील कोठारे, अमोल पाटील, नितीन पाटील, गिरीश पाटील, श्री अक्कुलवाड, श्री श्रीकांत गोसावी, बळीराजा कारखान्याचे अप्पाराव जाधव, आनंद आजमेरा, अमृतराज कदम, एकनाथराव जवळेकर, श्याम बांगड, चंद्रशेखर कोरे, हयात नगरकर मॅडम, बसंत प्रसाद जयस्वाल, अंतरकर मॅडम, शिरपूरकर, गायकवाड सर, लसुरे सर, सुनील क्षीरसागर, उत्तमराव ढोणे, गणेशराव शिंदे, शिवाजीराव पाचकोर, देवानंद आंबोरे, गोविंदराव लहानी, बाळासाहेब भांगे, उदय देशमुख, शिकारकर सह आरोग्य कर्मचारी अधिकारी संघटना, मुख्याध्यापक संघटना सह आदींची उपस्थिती होती। श्री DL उमाटे यांनी परभणी जिल्ह्यात सलग 32 वर्षे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावल्याचा विक्रम केला। 36 वर्षाच्या सेवा काळात 32 वर्षे मुख्याध्यापक पद सांभाळणे ही गौरवाची बाब असल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी व्यक्त केल्या। यावेळी पूर्ण शहरासह तालुक्यातून व इतर जिल्ह्यातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री स्वामी सर यांनी केले तर सन्मानपत्राचे वाचन श्री डोणी सर यांनी केले, तर संस्थेच्या वतीने श्री उमाटे सर यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशासाठी सज्जनलाल जयस्वाल सर, प्रदीप कदम, बालाजी कदम, व्यंकटराव नकाते, श्री सारंग सर, श्री आहेर सर, जब्बार सर, श्री सय्यद सर, क्षीरसागर सर, प्रेमचंद मुथा, भास्करराव भाले सह आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुंजाजी मोरे सर यांनी केले, तर आभार नूतन मुख्याध्यापक श्री बुच्चलवार यांनी मानले। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं मित्रपरिवार, नातेवाईक, इष्टमित्रासह शिक्षक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती। काय म्हणाले उमाटे साहेब पाहूया। सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला, अनेक मान्यवरांनी हजेरी लावली, काय सांगाल?
36 वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये जी माणसं भेटली ती माणसं अतिशय प्रेमाची आपुलकीची होती, जीवाला जीव देणारी होती. म्हणून आज माझ्या सेवानिवृत्तीनिमित्त सर्वजण आले, त्याबद्दल आनंद झाला. आणि हा सोहळा माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष मला पाहायला मिळतो. एखादा अनुभव सांगा सर, प्रसंग. 36 वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेचा शाळेचा विकास करत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अडचणीवर मात करण्यासाठी मला शिक्षकांनी, संस्था चालकांनी, पालकांचं, विद्यार्थ्यांचं, अधिकाऱ्यांचं सहकार्य लाभल्यामुळे मी हे करू शकलो. आणि माझ्या या वाटचालीमध्ये सर्वांचा वाटा आहे. कुठलीही गोष्ट एकटा व्यक्ती करू शकत नाही, त्याला सर्वांचं सहकार्य लागतं. हे सहकार्य माझ्या नशिबानं मला मिळालं, हे माझं मी भाग्यच आहे. एक 32 वर्षाचा प्रवास मुख्याध्यापक पदाचा, मला वाटत नाही की एवढा मोठा काळ कुणी मुख्याध्यापकपदी राहील. काय सांगा? या कालावधीमध्ये खरंच अनेक अडचणी, संकट, अनेक काही सुखद गोष्टी घडल्या, परंतु यावर मात कसं करायचं आणि आपलं ध्येय कसं गाठायचं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी वाटचाल केली. म्हणून येणाऱ्या अडथळ्यावर मी सहजपणे मात करू शकलो आणि हे मला 32-33 वर्षाचं जे पद आहे ते सहजपणे पार करतात. विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांनी भविष्य काळामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये उंच भरारी मारावी, त्यासाठी वेळेचं आणि पूर्ण सदुपयोग करावा अशी पाठीमागचा उद्देश आहे. धन्यवाद.